आई बाबांचा असा सहवास मिळाला. आई वडिलांचं 10वी झाल्यावर मी आई वडिलांच्या जवळ गेले. जवळजवळ 13-14 वर्षानंतर. हां, आमच्या आजींनी खूप प्रेम केले. पण का बरं असं म्हणजे? आजोबांची आठवण येते या क्षणी. आजोबा नाही आहेत, 1 वर्ष झालं आजोबा गेले. पण आजोबा वडिलांप्रमाणे होते. आठवण येते खूप. खूप. माझे मम्मी पप्पा पण छान आहेत, काही अडचण नाही त्यांची. माझे वडील मला नेहमी सांगत असतात, रागावर कंट्रोल ठेव, संयम ठेव, झालं त्या गोष्टी मागे सारून जा. पण आजोबांबरोबरची एखादी अशी कुठली आठवण किंवा एखादा प्रसंग तुला इथे सांगावा असं वाटतं? खूप आठवणी. एवढंच की शेवटचं मला बोलता आलं नाही त्यांच्याशी. काय बोलायचं होतं तुला जे राहून गेलं? तरी मी त्यांना जायच्या आधी 2 दिवस आधी त्यांना जाऊन भेटून त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवून म्हटले की आजोबा तुम्ही काय भिवू नकासा, मी हाय इथं, तुम्ही आम्हाला आणि पाहिजे सा, अजिबात भिवू नका तुम्ही, तुम्हाला काही होणार नाही. तेव्हा ते रडले माझ्याकडे बघून. तेवढीच माझं त्यांच्याशी बोलणं झालं. अशी कुठली गोष्ट माहेरी असताना तुला असं वाटलं की ही राहून गेली माझ्या आयुष्यामध्ये? शिक्षण पूर्ण करायचं माहेरी राहून केलं, पण सासरे आल्यावर मिस्टरांनी शिक्षण पूर्ण केलं. ग्रॅज्युएशन पूर्ण केलं माझं मिस्टरांनी. वा, खूप छान. आणि ही कौतुकाची गोष्ट आहे. तिथं राहून गेलं, 2 वर्ष गॅप पडला, पण त्यानंतर इथं राहून गेले. माझी डिलिव्हरी झालेली आणि मी 1 महिन्याचं मूल घरात ठेवून मी FY फर्स्ट इयरची परीक्षा द्यायला गेले घरून. वा, किती सुंदर. आणि त्यासाठी भाऊजींनी तुला प्रोत्साहित केलं किंवा? प्रोत्साहित केले त्यांनी मला. वा, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत आणि खरंच त्यांचं कौतुक आहे. कसं वाटतं आज याच मनातलं सगळं व्यक्त झालीस, मोकळं झालीस, मन मोकळं केलं? खूप छान वाटते, मस्त वाटते. ताई, मला सुद्धा तुझ्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. आता आपण जाणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अरे, या माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. बरं ताई, वेदिका ताई आणि संगीता ताई, कसं आहे की आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे, 31 डिसेंबर आहे. उद्यापासून नवीन वर्ष सुरू होणार आहे. ओके, तर आज काय की जरा घरात आपल्या पार्टी आहे. हां, आपल्या घरात पार्टी आहे, त्याच्यामुळे ब्युटी पार्लरमध्ये आलेला आहात. हां, आणि एक हेअरस्टाईल करायची आहे तुम्हाला. ती हेअरस्टाईल अशी आहे की संगीत सुरू होणार आहे, त्या संगीतावरती नाचत नाचत एक स्ट्रॉ घ्यायचा आहे, तुमच्या केसांमध्ये खोचायचं. एका वेळी एकच स्ट्रॉ. हां, असे हे सगळे स्ट्रॉ तुमच्या केसामध्ये खोचायचे. आणि जी ताई कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त स्ट्रॉ तिच्या केसांमध्ये खोचेल ती असणार या खेळाची विजेती.